हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत. सो मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आपली जी 12वीची बोर्ड एक्झाम असते तर ती फेब्रुवारीमध्ये आहे. ऑलमोस्ट टेंटेटिव्ह टाईम टेबलसुद्धा आलेला आहे आणि युजली टेंटेटिव्ह टाईम टेबल हेच खरं असतं पुढे, म्हणजे थोडे एक दोन पेपर मागे पुढे होतात पण तेच खरं मानलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला आयडिया आली असेल की आपले कोणते पेपर्स कोणत्या तारखेला आहेत किंवा एक्झाम नेमकी कधी सुरू होते आणि कधी संपते. याच्यावरून तुम्हाला हा पण अंदाज आला असेल की एक्झाम फेब्रुवारीमध्ये स्टार्ट होते. म्हणजे आता आपल्याकडे फक्त ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 4च महिने आहेत. सो बेसिकली हे जे 4 महिने आहेत म्हणजे फक्त 120 दिवस आहेत रफली, असं आपण मानूया. त्यातल्या तुम्ही जर पाहिलं तर जानेवारी हा महिना आपल्याला पूर्णतः रिव्हिजन आणि पेपर सॉल्विंगला द्यावा लागतो. कारण ऑब्वियसली तुम्ही किती अभ्यास केलात आणि तुम्ही पेपर सॉल्व करू शकला नाही दिलेल्या वेळेमध्ये, ते पण प्रेझेंट नाही करू शकलात प्रॉपरली, तर तुमचे मार्क्स त्याच्यामध्ये पण जाऊ शकतात. त्याच्यामुळे पेपर प्रेझेंट कसा करायचा, पेपर सॉल्व कसा करायचा, वेळेत कंप्लीट कसा करायचा, याची पण प्रॅक्टिस तुम्हाला करायला पाहिजे. आणि ही प्रॅक्टिस तुम्ही करणार आहात जानेवारीमध्ये. सोबतच ऑब्व्हियसली तुम्ही सगळा अभ्यास केलात पण तुम्ही रिव्हिजनच नाही केली तर तुम्हाला एक्झामच्या वेळेस काही आठवणार नाही. त्याच्यामुळे रिव्हिजन करणं पण गरजेचं आहे. सो जानेवारीमध्ये आपण एक्स्ट्रा काहीच अभ्यास नाही करणार आहोत, फक्त रिव्हिजन आणि पेपर सॉल्विंग या दोनच गोष्टी करणार आहोत. त्यासोबतच तुमच्याकडे जर ऑप्शनल सब्जेक्ट एखादं लँग्वेज असेल, मराठी, हिंदी, संस्कृत, जर्मन, फ्रेंच, वॉटेवर कुठलीही एखादी लँग्वेज असेल तर त्या लँग्वेजचा स्वतंत्र अभ्यास करावा लागतो. हा तुम्ही जानेवारीमध्ये करू शकता. जसं की फॉर एक्झाम्पल मराठी किंवा हिंदी असेल तर जे काही रायटिंग स्किलचा भाग आहे त्याचा अभ्यास तुम्ही जानेवारीमध्ये करू शकता. सोबतच इंग्लिशचा अभ्यास तुम्ही डिसेंबरपासून थोडाफार डिसेंबरमध्ये करा, थोडाफार जानेवारीमध्ये करा. असं करून तुम्ही लँग्वेजेसचा अभ्यास करू शकता. त्याला खूप जास्त वेळ द्यायचा गरज नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला रायटिंग स्किल व्यवस्थित करता आलं पाहिजे. सेम फॉर मराठी, हिंदी आणि इंग्लिशसाठी. इतर कुठले विषय असतील तर त्यानुसार तुम्ही त्याला वेळ देऊ शकता. फॉर एक्झाम्पल IT असेल तर ITचा अभ्यास तुम्ही आता नाही पण केला तरीही चालेल. असं मी सांगते कारण ITचा पेपर हा बोर्डाचे सगळे पेपर झाल्यानंतर शेवटी असतो. मग तुमचा शेवटचा पेपर जो कुठला असेल तो झाल्यानंतर ITचा पेपर होईपर्यंत ऑलमोस्टमध्ये एक 7 ते 8 दिवसांचा किंवा त्यापेक्षाही जास्त दिवसांचा वेळ मिळतो. सो ITचा तुमचा ऑप्शनल विषय असेल तर तुम्ही त्याचा अभ्यास यामधल्या वेळेमध्ये करू शकता. बोर्डाची एक्झाम झाल्यानंतर जेव्हा तुमचा ITचा पेपर होणार असेल त्याच्या आधी 7 ते 8 दिवसांमध्ये करू शकता. सो आता तुम्ही त्या विषयाचा अभ्यास नाही केला तरी पण चालेल. पण तुमची सेमिस्टर एक्झाम आता येणार असेल त्याच्यामध्ये ITचा अभ्यास करायचा आहे तर तुम्ही 1-2 दिवस देऊन तो अभ्यास कंप्लीट करू शकता, कारण तो काही फार अवघड असा विषय नाही आहे. ठीक आहे. सो मग आता अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे किती वेळ आहे तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3च महिने तुमच्याकडे आहेत. कारण जानेवारी आपण पूर्णतः रिव्हिजन आणि पेपर सॉल्विंगसाठी वापरणार आहोत. तुम्हाला त्याच्यामध्ये शेवटची 1-2 वेळा तरी रिव्हिजन झाली पाहिजे. जानेवारीचे 15 दिवस एकदा रिव्हिजन, 15 दिवस दुसऱ्यांदा रिव्हिजन, असं करून 2 दिवस तरी रिव्हिजन झाली पाहिजे. कारण जानेवारीमधला मेजॉरिटी टाईम तुम्हाला सुट्टीच असते. कॉलेजला सुट्टी म्हणजे प्रॅक्टिकल्स वगैरे असतात किंवा राहिलेले काही जर्नल्स असतील किंवा काहींची प्रिलिम्स एक्झाम जानेवारीमध्ये होते, काहींची डिसेंबरमध्येच होते, डिपेंड्स अपॉन कॉलेज. पण मोस्टली जानेवारीमधला जास्तीत जास्त काळ हा सुट्ट्याच दिले जातात कॉलेजतर्फे, कारण तुम्हाला अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे. किंवा तुम्ही स्वतः पण जर अटेंडन्स कंप्लीट असेल तर स्वतःहून सुट्टी घेतली तरी पण चालते. फक्त एवढंच बघा की तुमच्या कॉलेजमध्ये जर स्ट्रिक्ट कॉलेज असेल तर अटेंडन्स कंप्लीट असली पाहिजे. तुम्ही ते टीचर्सला वगैरे विचारून घेऊ शकता, त्याला तुमचा प्रॉब्लेम सांगू शकता, ते तुम्हाला कन्सेशन देऊ शकतील. ठीक आहे. नेक्स्ट आहे सिलेबस कंप्लीशन तुम्हाला करायचं आहे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये. तुम्ही जर पाहिलं तर तुमचं PCB असो, PCMB असो, काही पण असो, प्रत्येक विषयाचे ऑलमोस्ट 15 ते 17 चॅप्टर्स आहेत. आता मॅथ्समध्ये मी पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही पण कन्सिडर करते, पण 4ही विषयांमध्ये 15 ते 17 या दरम्यानच चॅप्टर्स आहेत. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला आता 3 महिन्यांमध्ये जर आपण असं म्हटलं की प्रत्येक महिन्यामध्ये आपण प्रत्येक विषयाचे 4 चॅप्टर्स जर कंप्लीट केले तर ऑलमोस्ट 3 महिन्यांमध्ये 12 चॅप्टर्स कंप्लीट होतील. आणि मी असे काही चॅप्टर्स तुम्हाला सांगते की जे चॅप्टर्स तुम्ही इझिली करू शकता जानेवारीमध्ये सुद्धा, कारण ते खूप इझी आहेत. फक्त वाचायचं आहे किंवा फक्त थोडंफार लक्ष द्यावं लागेल. असे काही जे 3 ते 4 चॅप्टर्स आहेत ते तुम्ही जानेवारीमध्ये सुद्धा करू शकता. मग आता मी जे तुम्हाला प्लॅनिंग सांगणार आहे त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त फोकस करणार आहोत थोडेसे अवघड आणि जास्त वेटेजवाले चॅप्टर जे तुम्ही आत्ता ऑक्टोबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्ये केले पाहिजेत. आता याच्यामध्ये तुम्हाला 4 चॅप्टर घ्यायचे आहेत प्रत्येक विषयाचे आणि पर मंथ तुम्हाला प्रत्येक विषयाचे 4 चॅप्टर्स करायचे आहेत. म्हणजे ॲट द एंड ऑफ दी ऑक्टोबर जर तुमचे 4 विषय असतील, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, तर तुमचे एकूण 16 चॅप्टर्स जे आहेत तर ते कंप्लीट झाले पाहिजेत प्रत्येक विषयाचे 4, असं जर आपण कन्सिडर केलं तर. आणि इट्स हाय टाईम नाव. तुम्ही आता प्लीज टाईमपास नका करू, कारण तुम्हाला हा अभ्यास करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला 12वी पास करायची आहे, तुम्हाला जर इतर एंट्रन्स एक्झाम्स क्लिअर करायचे आहेत तर त्यासाठी. आता जेव्हा मी तुम्हाला या ठिकाणी जे काही 4 चॅप्टर्स आता सांगणार आहे
आहे. ऑब्वियसली ते जो काही 12वीचा सिलेबस आहे तो तुम्हाला JEEला पण आहे, नीटला पण आहे, CETला पण आहे, सेम सिलेबस आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे काही 4 चॅप्टर्स बोर्डसाठी प्रिपेअर करताय सायमल्टेनियसली तुम्ही त्याचे MCQs पण सॉल्व करा, JEE लेवल, नीट लेवल, वॉटेवर तुम्ही जी कुठली एक्झाम देणार असाल त्या लेवलचे, जेणेकरून तुमचा त्याचा पण अभ्यास सायमल्टेनियसली होऊन जाईल. ठीक आहे, कारण सिलेबस ऑलमोस्ट सगळ्याचा सेमच आहे, त्याच्यामुळे तुम्ही असं पॅरलल करू शकता. आता ऑक्टोबरमध्ये नेमकं काय करायचं आहे? ऑब्वियसली दिवाळीच्या आधी एक सेमिस्टर एक्झाम होते, सो तुमची सेमिस्टर एक्झाम असेल त्याच्यामुळे तुम्ही त्याचा अभ्यास केला तरी पण चालणार आहे. कारण सेमिस्टरचा अभ्यास करताय म्हणजे इनडिरेक्टली तुम्ही 12वीचा हाफ सिलेबस कंप्लीट करताय. कारण सेमिस्टरला ऑलमोस्ट 10 चॅप्टर्स असतात आणि आय गेस साधारणतः नोव्हेंबरच्या फर्स्ट सेकंड वीकमध्ये साधारण तुमची सेमिस्टर असू शकते. इट डिपेंड्स ऑन युअर कॉलेज, पण त्या दरम्यान सेमिस्टर एक्झाम असू शकते दिवाळीच्या आधी म्हणतो आपण त्याच्याप्रमाणे. सो बेसिकली तोपर्यंत तुमचा पूर्ण ऑक्टोबर महिना जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मग जास्त अभ्यास करावा लागेल जर तुम्ही सेमिस्टरचा अभ्यास याच्या आधी केला नसेल. कारण बेसिकली काय होतं की जर आपण 10 चॅप्टर्स सेमिस्टरला घेणार असू, 8 ते 10 जर चॅप्टर्स कॉलेज सेमिस्टरला देणार असेल तर त्यातले ऑलरेडी 4 चॅप्टर्स युनिटला घेतलेले असतात आणि 4 चॅप्टर्स सेमिस्टरला घेतलेले असतात. सो बेसिकली अशा पद्धतीने जर तुमचा युनिट्सचा अजून बॅकलॉग बाकी आहे, जर तुम्ही युनिट टेस्टच्या वेळेस त्या 4 चॅप्टर्सचा अभ्यास व्यवस्थित केला नसेल तर तुम्हाला आत्ता तो काही पण करून अभ्यास करावा लागेल. कारण आत्तापर्यंत ऑलमोस्ट 50 to 60% सिलेबस तुमचा कंप्लीट झालाच पाहिजे बाय द एंड ऑफ ऑक्टोबर. ठीक आहे, सो बेसिकली या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही एक त्या सेमिस्टरमध्ये जे काही तुम्हाला चॅप्टर्स येणार आहेत, माहिती नसतील प्लीज टीचर्सला विचारा, त्यांच्याकडून माहिती काढून घ्या आणि ते सगळे चॅप्टर्स तुम्ही ॲज अ टार्गेट म्हणून ऑक्टोबरसाठी घेऊ शकता. किंवा तुम्हाला असं वाटते की सेमिस्टरचं वगैरे मला काही तेवढं इम्पॉर्टन्स नाही आहे, जर तुम्ही स्वतःहून टार्गेट सेट करणार असाल, कारण ॲट द एंड ऑफ द इयर तुमचे बोर्डचेच मार्क्स पकडले जाणार आहेत, सेमिस्टरचे मार्क्स नाही पकडले जाणार. ठीक आहे, मग तुम्हाला जर असं वाटतं की तितकं काही सेमिस्टरच्या मागे पडण्यात अर्थ नाही आहे, तुम्हाला स्वतःचं टार्गेट सेट करायचं तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. पण जर तुम्ही सेमिस्टरनुसार गेला तर तुमची प्रॅक्टिस पण होईल, 50% सिलेबस पण एक्झामसाठीच कंप्लीट होईल. बट इट डिपेंड्स ऑन यू. किंवा तुम्ही जर असं म्हणाल की मी काय तुम्हाला टार्गेट सांगू शकते, तर मी तुम्हाला ते पण टार्गेट सांगणार आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही ते पण फॉलो करू शकता. सो बेसिकली एक आपलं टार्गेट काय असणार आहे की प्रत्येक सब्जेक्टचे 1 ते 2, आता काही सब्जेक्ट्समध्ये काय चॅप्टर्स इझी असतात, काही चॅप्टर्स डिफिकल्ट असतात. मग इझी चॅप्टर्स असतील तर 2 चॅप्टर्स एका वीकमध्ये करण्याचा प्रयत्न करा. जर डिफिकल्ट चॅप्टर असेल तर त्या विषयाचा एकच चॅप्टर एका वीकमध्ये करण्याचा प्रयत्न करा. ओके, सो बेसिकली तुम्हाला पर वीक प्रत्येक सब्जेक्टचे 1 किंवा 2 चॅप्टर्स करणं गरजेचं आहे. म्हणजे ॲट द एंड ऑफ द वीक तुमचे सगळे मिळून 5 ते 6 चॅप्टर्स झालेच पाहिजेत. ठीक आहे, सो बेसिकली आता स्टेप्स काय असले पाहिजेत? आपण जेव्हा म्हणतोय की आपल्याला एखाद्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे, काय स्टेप्स असले पाहिजेत? सगळ्यात पहिल्यांदा चॅप्टर वाचायचा आहे. तुम्ही जर सेल्फ स्टडी करत असाल चॅप्टर वाचा. जर तुम्ही कुठल्या टीचरला फॉलो करत असाल त्याच्याकडून तो शिकवून घ्या सब्जेक्ट, किंवा कुठल्या क्लासला जात असाल त्या ठिकाणी तो शिकवला जात असेल लेसन तर तो शिकून घ्या. ठीक आहे, मग त्याच्यानंतर जे काही तुमचे डाऊट्स असतील स्वतः रीड केल्यानंतर काही डाऊट्स असतील ते आधी क्लिअर करून घ्या. कारण ते क्लिअर नाही झाले तर मग परत एक्झामच्या वेळेस हे विचारलं असतं बरं झालं असतं, हे उत्तर आलं असतं वगैरे असं होतं. सो त्यापेक्षा बेस्ट आहे ते सगळे डाऊट्स विचारून घ्या. मग एक्सरसाइजमधले जे क्वेश्चन्स आहेत ते करू शकता. सोबतच मी आता इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज 11साठी स्टार्ट केली होती, सिमिलरली 12साठी स्टार्ट करण्याचा विचार आहे. सो इफ यू गाईज वॉन्ट तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्याच्यानंतर न्यूमॅरिकल्स सगळे करा आणि न्यूमॅरिकल्समध्ये तुम्ही MCQs पण ॲड करा. ऑब्वियसली बायोलॉजीचे न्यूमॅरिकल्स नसणार आहेत, सो तुम्ही या ठिकाणी MCQs प्रॅक्टिस करणार आहात. बट मॅथ्स, केमिस्ट्री, फिजिक्सचे न्यूमॅरिकल्स, थिअरी क्वेश्चन्स, MCQs हे सगळे याच्यामध्येच येईल. म्हणजे तुमची कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन पण याच्यामध्येच होते आणि बोर्डची पण याच्यामध्येच होते. ठीक आहे, आणि नेक्स्ट आहे तुम्हाला कंपल्सरी रिव्हिजन करायची आहे. नाहीतर तुम्ही आत्ता वाचून काढाल 6 चॅप्टर्स झाले या वीकमध्ये, पुढच्या वीकमध्ये 6 झाले पण आधीचे 6 विसरून गेलो वगैरे असं नको. कारण आपल्याला हे सगळं फेब्रुवारीपर्यंत एक्झाम होईपर्यंत लक्षात ठेवायचं आहे आणि फेब्रुवारीला अजून 120 दिवस बाकी आहेत. सो तुम्ही आत्ता जो काही अभ्यास कराल तो तुम्हाला 120 दिवसानंतर पण लक्षात राहिला पाहिजे. मग तो कसं लक्षात ठेवायचा? तर यासाठी तुम्हाला ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये जे काही वाचाल ते ऑक्टोबरच्या 3rd वीकमध्ये पुन्हा रिवाईज करायचं आहे. परत नोव्हेंबरच्या 1st वीकमध्ये रिवाईज करायचं आहे. परत नोव्हेंबरच्या 3rd वीकमध्ये रिवाईज करायचं आहे. असं तुम्हाला ऑल्टरनेट वीक्समध्ये हे रिवाईज करावंच लागेल. मी दर आठवड्याला म्हणत नाही आहे, कारण सिलेबस आपला वास्ट आहे आणि आपण इतका वेळ रिव्हिजनला नाही देऊ शकत. मग वेळ असा द्यायचा आहे की 1st वीकमध्ये जे कराल ते 3rd वीकमध्ये रिवाईज करायचं, पुन्हा त्याच्या पुढच्या ऑल्टरनेट वीकमध्ये रिवाईज करायचं. असं करत तुम्हाला ही रिव्हिजन जानेवारीपर्यंत घेऊन जायची आहे आणि जानेवारीमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल पेपर सॉल्व करायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, अलॉंग विथ 2 टाइम्स रिव्हिजन. सो बेसिकली अशा पद्धतीने साधारणतः तुमचा अभ्यासाचा एक पॅटर्न किंवा एक रूपरेषा ज्याला आपण म्हणूया ती असली पाहिजे.
आता मी तुम्हाला काही टार्गेट्स सांगणार आहे की तुम्ही काय काय नेमका अभ्यास केला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा फिजिक्स बघूया आपण. जर तुमचे स्वतःचे टार्गेट्स नसतील आणि तुम्हाला काही फॉलो करायचं असेल तर त्यासाठी मी सांगते. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे जे काही चॅप्टर्स आहेत फिजिक्समधले यांचा एक वेगळाच ग्रुप आहे. ठीक आहे, हे जे काही चॅप्टर्स आहेत इलेक्ट्रिसिटीवाले ह्यांचा एक वेगळाच ग्रुप आहे. हे मॅग्नेटिक यांचा एक वेगळाच ग्रुप आहे. ठीक आहे, सो बेसिकली अशा पद्धतीने हे सगळे वेगवेगळ्या ग्रुप्समधले चॅप्टर्स आहेत. हे पूर्ण मॉडर्नमध्ये येतं, यांचा एक वेगळाच ग्रुप आहे. मग आपण काय करणार आहोत, हे जे फिजिक्स आपण 4 भागांमध्ये डिवाइड करतोय त्या 4 भागांमधल्या फिजिक्सचा आपल्याला प्रत्येक ह्याच्यामधला एक एक चॅप्टर कव्हर करायचं आहे. तुम्ही तुमच्या मनाने कोणतेही घेऊ शकता किंवा सेमिस्टरच्या अकॉर्डिंग घेऊ शकता किंवा तुमच्याकडे सध्या काहीच टार्गेट नसेल तर मी जे सांगते ते फॉलो करू शकता. रोटेशनल डायनॅमिक्स सगळ्यांनी ऑलमोस्ट केला असेल कारण पहिला चॅप्टर आहे, त्याच्यामुळे सुरुवातीला खूप जास्त जोश असतो आणि त्याच्यामुळे पहिला चॅप्टर युजली केला जातो. पण तुमच्याकडून जर मिस आउट झाला असेल तर प्लीज हा चॅप्टर करा. याचं वेटेज खूप जास्त आहे आणि याच्यामध्ये खूप जास्त तेच क्वेश्चन्स रिपीट येतात. त्याच्यामुळे तसं पाहायला गेलं तर चॅप्टर करायला इझी आहे. न्यूमॅरिकल्स तुम्ही एक्सरसाइजमधले न करता सॉल्ड एक्झाम्पल्समधले करा, कारण एक्सरसाइजमध्ये न्यूमॅरिकल्स थोडेसे अवघड आहेत जे एक्झाममध्ये तितके विचारले जात नाहीत. ठीक आहे, सो रोटेशनलचे न्यूमॅरिकल्स तुम्ही सॉल्ड एक्झाम्पल्समधले केले आणि PYQs केले तरी पण मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दुसरा चॅप्टर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. खूप इझी चॅप्टर आहे, पटकन संपेल. आणि सोबतच अजून एक घ्यायच्यामध्ये करंट इलेक्ट्रिसिटी. हा पण खूप सोपा आहे, इझिली तुमचा हा चॅप्टर संपेल. याच्यामध्ये KVL KCL असे काही बेसिक गोष्टी केल्या तरी पण इनफ आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे मॅग्नेटिक मटेरियल्स. अगेन इझी चॅप्टर आहे. याच्यामध्ये तुम्ही जर PYQs पाहिले तर काहीच जास्त येत नाही, फक्त पॅरामॅग्नेटिक डायमॅग्नेटिकचा वगैरे डिफरन्स सांगा, शॉर्ट नोट लिहा, एवढंच येतं. आणि बाकी एका दुसरा न्यूमॅरिकल आला तर एक्झाम्पल्स लिहायला आले तर एवढंच येतं. सो त्याच्यामुळे हा चॅप्टर पण खूप इझी आहे. आणि मॉडर्नमधला एक चॅप्टर तो म्हणजे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. हा एक चॅप्टर आहे. काही जणांना मेजॉरिटी ऑफ द टाइम सेमिस्टरमध्ये सेमी कंडक्टर येतो, सो तुम्ही ड्युअल नेचरच्या ऐवजी सेमी कंडक्टर पण इथे ॲड करू शकता. इट डिपेंड्स ऑन यू. सो बेसिकली हे काही 4 ते 5 चॅप्टर्स आहेत जे तुम्हाला ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत कंप्लीट करायचे आहेत. हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बदलू पण शकता, पण मी शक्यतो असं केलं आहे की तसं पाहायला गेलं तर हे जे काही जे आपण ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिसिटी हे जे दोन्ही पण चॅप्टर्स आहेत खूप इझी आहेत. सो हे 2 इझी चॅप्टर्स. अगेन मॅग्नेटिक मटेरियल पण इझी चॅप्टर. त्यातल्या त्यात ड्युअल नेचर आणि रोटेशनल डायनॅमिक्स थोडेसे मीडियम चॅप्टर्स आहेत. सो मी असं घेतलेलं आहे, तर तुम्ही त्याच्यानुसार हे सगळे चॅप्टर्स जे आहेत तर ते क्रमाने लावून करू शकता. बाकी तुम्ही जर पाहिले तर कायनेटिक थिअरी पण इझी चॅप्टर आहे, तो पण तुम्ही याच्यामध्ये हवं तर मर्ज करू शकता. आफ्टर दॅट हे झालं फिजिक्सबद्दल. हे फक्त आहे ऑक्टोबरसाठी. नोव्हेंबरसाठी आपण नोव्हेंबरच्या व्हिडिओमध्ये पाहूया, बट माझं सजेशन आहे की तुम्ही शक्यतो हेच फॉलो करा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे केमिस्ट्रीसाठी. आता केमिस्ट्रीमध्ये काय काय चॅप्टर्स आहेत. सॉलिड स्टेट. अगेन तुम्ही म्हणाल हा पण आपण खूपदा केलेला आहे. सो इवन खूपदा केलं असला तरी पण तुम्हाला रिवाईज करणं गरजेचं आहे, कारण या चॅप्टरमधून खूप इझी क्वेश्चन्स येतात आणि वेटेज पण या चॅप्टरचं जास्त आहे. सो सॉलिड स्टेट, इलेक्ट्रोकेमिस्ट्री जो मी घेतलेला आहे. नेक्स्ट आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला एक चॅप्टर, तो म्हणजे एलिमेंट्स ऑफ ग्रुप नंबर 16, 17, 18. थोडेसे जास्त याच्यामध्ये रिॲक्शन्स आहेत, बट तुम्हाला त्या करावेच लागणार आहेत कारण केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन्स आहेतच ऑब्वियसली. आणि नेक्स्ट आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्स. ऑर्गॅनिकमधला एक चॅप्टर मी घेतलेला आहे. आता हा जो शेवटचा भाग आहे केमिस्ट्रीमधला याला आपण म्हणतो ग्रीन केमिस्ट्री किंवा अप्लाइड केमिस्ट्री. सो बेसिकली हे पार्ट्स तुम्ही जर शेवटी जरी केलेत इवन जानेवारीमध्ये तरी पण काही फरक नाही पडणार, कारण हे टॉपिक्स खूप अवघड नाही आहेत, खूप इझी आहेत. तुम्ही अगदी 2-2 तास देऊन पण हे सगळे टॉपिक्स आरामात कवर करू शकता. सो तुम्ही हे डायरेक्टली जानेवारीमध्ये केले तरी पण चालतील, किंवा तुम्हाला जर आता सेमिस्टरमध्ये प्रिलिम्समध्ये हे टॉपिक्स येत असतील तर तुम्ही ते तेव्हा केले तरी पण चालतील. माझं म्हणण्याचा असा अर्थ आहे की याला जास्त वेळ द्यावा लागणार नाही, सो तुम्ही ते शेवटी पण करू शकता. मग तुमच्याकडे केमिस्ट्रीसाठी साधारणतः 13 चॅप्टर असे आहेत जे खरोखर जास्त वेळ देऊन करायची गरज आहे. त्यातलं पण सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रिया या चॅप्टरला पण जास्त असा काही वेळ लागत नाही जर तुम्ही बोर्ड्सच्या दृष्टिकोनातून पाहाल तर. जर तुम्ही एंट्रन्सच्या दृष्टिकोनातून पाहाल तर हे चॅप्टर्स थोडेसे वास्ट आहेत, पण बोर्ड्ससाठी हे जे 2 चॅप्टर्स आहेत आयोनिक इक्विलिब्रिया आणि सोल्युशन ह्याला जास्त वेळ नाही लागणार. सो तुम्ही हे पण याच महिन्यामध्ये केले तरी पण चालू शकतील. बाकी ज्या चॅप्टर्सला मी अजून काही हायलाईट वगैरे नाही केले ते चॅप्टर्स तुम्ही नोव्हेंबरमध्ये वगैरे कवरअप करू शकता. थोडंसं ऑर्गॅनिक मी याच्यामध्ये नाही घेते, कारण मे बी तुम्हाला जर ऑर्गॅनिक डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अडकून न पडता आधी शक्यतो जे चॅप्टर्स तुम्हाला येत आहेत ते करावे आणि मग तुम्ही नोव्हेंबरपासून ऑर्गॅनिकला स्टार्ट करू शकता. मध्ये दिवाळीची सुट्टी पण येईल, जर तुमचं ऑर्गॅनिक स्ट्रॉंग नसेल तर प्लीज त्या सुट्टीमध्ये स्ट्रॉंग करून घ्या. ठीक आहे. सो बेसिकली शक्य असेल तर सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रिया, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्स यापैकी ट्राय करा की 4 ते 5 चॅप्टर्स तरी तुम्ही या महिन्यामध्ये कंप्लीट कराल. आणि शक्य असेल तर तुम्ही सेमिस्टरचा सिलेबस याच्याशी कोऑर्डिनेट करू शकता. नेक्स्ट आहे बायोलॉजी.
आता बायोलॉजीमध्ये जर आपण पाहायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये पण ह्या लोकांनी असे भाग केलेले आहेत की हे पूर्ण रिप्रोडक्शनमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर हे जे सगळे टॉपिक्स आहेत हे वेगळ्या एका भागामध्ये आहेत, हे वेगळ्या भागामध्ये आहेत. ठीक आहे. सो बेसिकली हे जे पहिले 2 रिप्रोडक्शनचे टॉपिक्स आहेत हे दोन्ही पण महत्त्वाचे आहेत आणि दोघांचं पण वेटेज खूप जास्त आहे. पण मे बी तुमचा एखादा टॉपिक यातला राहिला तर तुम्ही आता सध्या प्लांट्स आधी करा आणि वेळ असेल तर मग ॲनिमल्स करा, नाही तर तुम्ही हे नेक्स्ट मंथमध्ये करू शकता. कारण दोन्ही पण टॉपिक्स थोडेसे वास्ट आहेत. सो इट डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला कितपत करायचं आहे. बट शक्यतो तुम्ही या दोघांपैकी एक तरी आत्तापर्यंत केला असला पाहिजे. नेक्स्ट आहे ब्ल्यू कलरमध्ये जे काही सगळे टॉपिक्स आहेत यापैकी आपलं जे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन आहे जेनेटिक्सवरचं चॅप्टर आणि नेक्स्ट आहे 5वा इव्होल्युशन. सो या दोघांपैकी पण कुठला तरी एक तुम्हाला आता या महिन्यात करायचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 6, 7, 8, 9 याच्यापैकी एक चॅप्टर तुम्हाला प्लांट्सचा घ्यायचा आहे आणि एक ह्युमन बिंग्सचा घ्यायचा आहे. सो तुम्ही जर पाहिलं तर हा जो 9वा चॅप्टर आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन याला 11 मार्कांचं वेटेज आहे. पण चॅप्टर तसं अवघड आहे. सो तुम्ही आधी अवघड चॅप्टर करू इच्छित असाल तर तुम्ही हा चॅप्टर घेऊ शकता किंवा त्यापेक्षा इझी आहे तो म्हणजे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. आणि तुम्ही जर पाहिलं तर प्लांट्समध्ये दोन्ही पण चॅप्टर्स ऑलमोस्ट सेम आहेत. सो बेस्ट आहे तुम्ही 7th चॅप्टर करायला घ्या या मंथमध्ये. ठीक आहे. आफ्टर दॅट 10th, 11th आणि 12th याच्यामधला जो 10th चॅप्टर आहे सगळ्या डिझीजचे सिम्टम्स, त्याचे प्रिकॉशन्स काय आहेत आणि त्याच्यावरती काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे याच्यावरतीच हा पूर्ण चॅप्टर आहे. सो तसं पाहायला गेलं तर हा या तिघांपैकी थोडासा इझी चॅप्टर आहे. सो तुम्ही हा नोव्हेंबरमध्ये पण करू शकता. आता तुम्ही सध्या बायोटेक्नॉलॉजी करायला घेऊ शकता कारण थोडासा वास्ट चॅप्टर आहे. कारण यातला जर आपण इझी घेतो तर यातला थोडासा हार्ड घ्यायला पाहिजे. आफ्टर दॅट हे जे पिंकवाले सगळे चॅप्टर्स आहेत हे पण अगेन केमिस्ट्रीप्रमाणेच इझी आहे. तुम्ही हे नंतर पण करू शकता. ऑलमोस्ट डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये पण एकदा दोनदा रिवाईज केले तरी पण होतील, जास्त वेळ नाही लागणार. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त आत्ताचे मी मार्क केलेले आहेत तेवढे चॅप्टर्स केले फॉर धिस मंथ तरी पण पुरेसे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मॅथ्स पार्ट 1. आता मॅथ्स पार्ट 1 आणि मॅथ्स पार्ट 2 ऑब्व्हियसली आपण कंबाईन करणार आहोत. पहिला चॅप्टर खूप इझी आहे, सगळ्यांनी केला असेलच. नसेल केला तर प्लीज करून घ्या या मंथमध्ये. नेक्स्ट आहे मॅट्रायसिस पण सगळ्यांनी केला असेल. लिनियर प्रोग्रामिंग केला नसेल तर प्लीज करा कारण 4 मार्कांचंच वेटेज आहे आणि 4 मार्काचा प्रश्न याच्यामधून हमखास येतो. त्याच्यामुळे हा एक करू शकता. आणि नेक्स्ट आहे बाकीच्या उरलेल्या चॅप्टर्समधून म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, वेक्टर्स, लाईन प्लेन यामधला तुम्हाला जो कुठला इझी वाटेल. माझ्या मते या तिघांपेक्षा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इझी आहे. बट अगेन डिपेंड्स ऑन यू. 3, 4, 5, 6 पैकी जो कुठला तुम्हाला एक चॅप्टर एक्स्ट्रा करायचा असेल मॅथ्ससाठी प्लीज करून ठेवा कारण मॅथ्सला खूप जास्त वेळ द्यावा लागतो. सो 3, 4, 5, 6 पैकी कुठलाही एक चॅप्टर आणि बाकी 1, 2 आणि 7 तर तुम्हाला कंपल्सरी करायचेच आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे मॅथ्स 2. मॅथ्स 1चा आपण खूप जास्त सिलेबस घेतो आहे. ऑलमोस्ट 4 चॅप्टर्स आपण घेतो आहे. सो या मंथसाठी तुम्ही मॅथ्स 2चे फक्त हे दोन्ही पण इझी चॅप्टर्स आहेत. तुम्हाला माहिती आहे वेटेज 10 मार्कांचा आहे. आणि पार्ट 2 मोस्टली जर तुम्हाला हार्ड वाटत असेल लाईक इंटिग्रेशन आणि डिफरन्सिएशन तर हे 2 चॅप्टर्सला कुठल्याही प्रकारचं इंटिग्रेशन आणि डिफरन्सिएशन नको आहे. एकदम बेसिक छोटंसं पाहिजे. 1-2% इंटिग्रेशनच फक्त लागतं, बाकी जास्त काही लागत नाही. पण तुम्ही हे 2 चॅप्टर्स केले तरी पण इनफ आहेत पार्ट 2 मधले या मंथसाठी. ठीक आहे. सो 7th आणि 8th पार्ट 2चे करायचे आहेत. 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th मधला कुठलाही एक आणि 7th तुम्हाला करायचं आहे पार्ट 1चं. सो दिस इज ऑल फॉर ऑक्टोबर मंथसाठी. ओके. सो फ्रेंड्स हे पूर्ण प्लॅनिंग आहे ऑक्टोबर मंथसाठी. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही हे प्लॅनिंग फॉलो कराल. आणि जर तुम्हाला अशाच पद्धतीने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये पण नेक्स्ट मंथ हवं असेल तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल आहे की नाही हे पण खाली कमेंटमध्ये सांगू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.